सावनेर तालुक्यातील केळवद येथील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये असलेल्या ढिवरपुरा भागात गेल्या 6 महिन्यांपासून गटारीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे। नाली तुंबल्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या घरासमोरून वाहत असून यामुळे सर्व समाजातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। या घाणेरड्या वातावरणामुळे काही महिला, पुरुष तसेच लहान मुलांना विविध आजार झाले आहेत। याच घाण पाण्याचा आणि चिखलाचा सामना करत असताना एक महिला घसरून पडली आणि तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली। उपचारासाठी तिला 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च आला। आता हा खर्च कोण देणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। या परिस्थितीमुळे दिवसा किंवा रात्री घरासमोर उभे राहणे किंवा बसणे देखील अशक्य झाले आहे। नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडून तक्रार केली। ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली, परंतु अद्याप या नालीची दुरुस्ती झाली नाही असे नागरिकांनी सांगितले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतला 2 दिवसात या नालीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली। या समस्येवर नागरिक काय म्हणतात आणि त्यांची मागणी काय आहे, तसेच ग्रामपंचायत सचिवांनी यावर काय उत्तर दिले हे आपण या विशेष रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत। माझे नाव राजू गोत्रे, मी वार्ड नंबर 4 पहिले पार येथे राहतो। कृष्णाजी ढोटे यांच्या घरापासून जे नाली बुजलेली आहे, त्या नालीच्या पाणी एकदम रोडनं असं वाहत राहते नेहमी आणि आम्हाला खूप त्रास होत आहे। लहान पोरांना त्याच्या तब्येती खराब होत आहे, त्या मच्छरापायी आम्हाला बी त्रास होत आहे। याची दुरुस्ती करावी शासनानं, ह्याची आमची मागणी आहे। नमस्कार, मी धनश्री महाकाळकर बोलत आहे। इथे चंबर पहिले पार मधून वार्ड क्रमांक 4 मधून बोलत आहे। इथे चंबर बुजलेला आहे आणि या चंबरचं पाणी रोज वाहत आहे। एका दिवसाचं नसून पाणी येत आहे म्हणूनच नाही वाहत आहे, तर तो रोज वाहत आहे। त्यामुळे त्यामधून किडे पण निघत आहे आणि लहान मुलांना त्यांचा बिमारीचा त्रास होत आहे। तरी माझी हेच मागणी आहे की हे पाणी बंद व्हावं आणि जसं आधी होतं, पाणी आधी साचत नव्हतं इतकं, आता खूप जास्त साचत आहे। तर त्यामुळे हे पाणी बंद व्हायला हवं हीच मागणी आहे आणि सर्व नागरिकांची हीच मागणी आहे आमची इथे। माझं नाव किरण इरपाते आहे। हा रस्त्यावरचा गटर खूप महिन्यापासून भरलेला आहे। तो भरलेला आहे तर पुन्हा रस्त्यावर पाणी जाऊन राहिलेला आहे। याचे किडे सुद्धा जाऊन राहिले आहेत। त्या कारणाने लहान छोट्या मुलांना टायफॉइड वगैरे जास्त प्रमाणात वाढलेला आहे। म्हणून त्याकरता मी ग्रामपंचायतला म्हणते की ही नाली साफ करून द्यावी आणि इथे जे नाल्या होत्या अगोदर ते जसे होते तसे करून द्यावे, हीच कृपा ग्रामपंचायतची। माझं नाव सुशीला आहे। माझ्या घरापाशी चंबल बुजला आहे, ते पाणी वाहत आहे, आम्हाला त्रास आहे, पाण्यापासून त्रास आहे मला। मी शालू महाकाळकर बोलत आहे। हे चंबर बुजलेलं 5-6 महिन्यापासून माझ्या घरापर्यंत हे घाण पाणी येत आहे। मोहल्ल्यामध्ये लहान लेकरांना खूप बिमाऱ्या होत आहे। हे चंबर सफा करण्यात यावं, जसं पहिले होतं नाल्या तशा ओपन करण्यात यावं, काहून का हे पाणी पास होऊन नाही राहिलंय। वरचे पाणी आलं म्हणजे आमच्या घरापर्यंत पुरं दरवाजापर्यंत पाणी जाते। आता हे पोलीस सफाई आम्हाला जसं आहे तसं ग्रामपंचायतवाल्यांना पहिले होतं तसं करून द्यायचे, हे आम्ही आग्रहाची विनंती करतो। माझं नाव मनीषा रवींद्र गोहोत्रे, पहिले पार वार्ड नंबर 4। हे इथे चंबर बुजला आहे आणि घाण पाणी वाहत आहे। शालूबाई माळकर यांच्या घरापर्यंत चंबर बुजलेला आहे। आम्हाला बस हेच, माझी मुलं अशी बिमार पडलेले आहे आणि तात्पुरती हे चंबर सफा करावी, हेच आमची विनंती, हेच आमची मागणी आहे। माझं नाव सिंधू अनिल धुर्वे आहे। मला ह्या पाण्याचा त्रास आहे। या चेंबरच्या पाणीसाठी मागे तक्रार केली पण काही तिच्यावर हे केलं नव्हतं, म्हणून ह्या पाण्याचा त्रास आता होऊन राहिला। हे पाणी ते नाली शालू मायकरकार यांच्या घरापर्यंत बुजलेली आहे, हे नाली सफा करण्यात यावी। सर, वार्ड नंबर 4 पहिले पारचं ते नालीचं ते घाण पाणी ओपत, त्याबाबत आपण काय उपाययोजना करणार आहे सर? सदर काम मासिक सभेत ठराव पारित झालेला आहे। येत्या 4 ते 5 दिवसात सदर वार्ड नंबर 4 मध्ये झालेल्या ते नागरिकांच्या गैरसोय त्यांचं पाईपलाईन टाकून दुरुस्ती करून व्यवस्थित करण्यात येईल। प्रतिनिधी मंगेश पुराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।